तर प्रियंका गांधींच्या याच रोड शो मध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे एका महिला पोलीस अधिकाऱ्यावरती धावून गेलेले आहेत। रोड शो अपेक्षित गतीने पुढे जात नव्हता म्हणून एसीपी अनिता मोरे काँग्रेस कार्यकर्त्यांना पुढे जा म्हणून सांगत होत्या आणि त्यामुळे हे कार्यकर्ते चिडले आणि या अधिकाऱ्यावरच धावून गेले। आणि याविषयीची अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, तुम्ही स्वतः ही सगळी रॅली बघितली आहे, या रॅलीमध्ये झालेला राडा तुमच्या माध्यमातून आपण बघतोय। हे काय वर्तणूक आहे नेमकी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची? पोलीस अधिकाऱ्यावरती धावून जाण्याइतकी मजल जाते? नक्कीच यामिनी, अवघ्या अर्धा किलोमीटर अंतराचा हा संपूर्ण रोड शो होता। खरं पाहिलं तर प्रियंका गांधी यांचा एक रोड शो पश्चिम नागपूरमध्ये जवळपास 3-3.5 किलोमीटर लांबीचा झाला होता आणि त्याच्यानंतर अर्ध्या किलोमीटरच्या रोड शोला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महालातून सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर बडकस चौकावर तो रोड शो आला आणि या समोरचा जो तुम्ही रस्ता पाहताय या बाजारातील रस्त्यातून हा रोड शो आला। खरं पाहिलं तर जर पोलिसांना विचारलं असतं तर या रोड शोची या अत्यंत व्यस्त परिसरामध्ये पोलिसांनी कधीही परवानगी दिली नसती। मात्र सध्या निवडणुकीचा काळ आहे म्हणून पोलिसांनी त्या रोड शोची परवानगी दिली होती। मात्र त्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सहकार्य अपेक्षित होतं, कारण या ठिकाणचे रस्ते जे आहेत ते अरुंद आहे आणि त्या अरुंद रस्त्यावरून मोठा ट्रक आणि सगळ्या गोष्टी जे आहेत वाहनांचा जो काफिला आहे तो जाणार होता आणि त्यामुळे पोलिसांची अशी अपेक्षा होती की संध्याकाळ होण्याच्या पूर्वी, जेव्हा हा बाजार अत्यंत व्यस्त वर्दळीचा बाजार असतो, ते त्याच्या पूर्वी रोड शो इथून निघून जावा। मात्र जेव्हा अपेक्षित गतीने रोड शो पुढे जात नव्हता तेव्हा एसीपी अनिता मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही जे काँग्रेसचे कार्यकर्ते नारेबाजी करून हळूहळू चालत होते त्यांना थोडा जास्त गतीने पुढे जावं याच्यासाठी समोर ढकलण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा तो प्रसंग घडला। एसीपी अनिता मोरे यांच्या अंगावर काँग्रेसचे काही कार्यकर्ते धावून गेले। त्याच्यानंतर या बडकस चौकावर जेव्हा रोड शो आला तेव्हा भाजपचे कार्यकर्ते अचानक बाहेर निघून आले आणि त्यांनी आपल्या पक्षाचे झेंडे दाखवले। दोन्ही बाजूनी जोरदार घोषणा झाली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी प्रचंड एक गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी संयम बाळगला, पोलिसांनी लाठीमार केला नाही, मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्त्यांना वेगवेगळे ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आणि आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणि परिस्थिती पूर्वपदावर आलेली आपल्याला पाहायला मिळते। यामिनी, अगदी रजत, आपण बघतोय अगदी आजपासून विचार केला तर उद्यापर्यंत 5 वाजेपर्यंत हा प्रचार राहणार आहे। त्यामुळे सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठांनी आपापल्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित वागण्याचं सुद्धा सांगायला हवं। खूप खूप धन्यवाद रजत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।